रोहिणीताई म्हणाल्या तसं मी या मताशी सहमत आहे की कधी 5 राजकारणी एका व्यासपीठावर बोलवले की तुमची आघाडी चांगली की आमची युती चांगली याच्या पलीकडे कुठले कधी विषय जात नाहीत आणि तुम्ही आधी जो ब्रीफ दिलात त्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून सगळ्या आम्ही जे युवा नेते म्हणून तुम्ही आम्हाला आमंत्रित केलंय तर महाराष्ट्राचं विजन आपण समोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी देखील या प्रयत्नात राहीन की राजकारण बाजूला ठेवून आत्तापासूनचा 20 वर्षांपासून 30 वर्षांपासून महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये होतंय, महाराष्ट्रामध्ये होतंय याचा सार्थ अभिमान हा मला आहे. चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. पण केवळ इन्फ्रास्ट्रक्चर साधून आणि कागदावर $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून खऱ्या अर्थानं शेवटचा माणसाचा विकास होतोय का? आज मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तो एक अतिशय इन्फ्लुएन्शियल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. वांद्रे पूर्व, बँड्रा ईस्ट अतिशय चर्चेतला मतदारसंघ होता.